लिंबू आणि मिठाने देव कशी साफ करायची ते बघूया. लिंबू आणि हे मीठ लावायचं आणि या मोतीला असं घासायचं. इथे कोणतेही केमिकल पावडर लिक्विड न वापरता मी इथे देव स्वच्छ करत आहे. घरगुती उपाय आहे. एक लिंबू घ्यायचं, मीठ घ्यायचं आणि लिंबू मीठ मिक्स करून मूर्तीवर छान असं रगडायचं. 2 मिनटं हाताने पण तुम्ही रगडू शकता आणि नंतर मग स्वच्छ पाण्याने धुवून कापडाने पुसून सुकू द्यायचं. आपल्या मूर्तीवर पांढरे डाग पण उमटणार नाही आणि देव पण स्वच्छ निघतील. हा घरगुती उपाय नक्की करून पहा. श्रावण महिना चालू आहे तर देव कसे स्वच्छ करायचे तर आपण याच्यामध्ये बघून याच्यामध्ये छोटी छोटी भांडे आहेत जे की आपण नैवेद्य वगैरे ठेवतो. कासवाची प्लेट वगैरे ते मी स्वच्छ करून दाखवत आहे आणि मूर्त्या पण आहेत पूर्ण देवांच्या, ते पण स्वच्छ करून दाखवते. त्या पण स्वच्छच निघते. आपण जे आरतीचं ताट वापरतो ते पण मी क्लीन करून दाखवलेलं आहे. नक्की बघा, पुढे पण आहे व्हिडिओ. आणि कसा वाटला नक्की ट्राय करून बघा. घरी एकदा तरी करून बघा. रिव्ह्यू कसा आला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. हो का? इथे मी तुम्हाला सर्व मूर्त्या लाईव्हमध्ये क्लीन करून दाखवत आहे आणि ते कसं क्लीन करायचं ते पण दाखवत आहे. याच प्रकारे तुम्ही पण करून बघा. आणि जे आपल्या घरी सर्वांच्या घरी मूर्त्या राहतात तेच माझ्या पण घरी आहेत आणि त्या मी तुमच्या समोर कशा प्रकारे स्वच्छ करत आहे ते तुम्ही नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. लहान मोठे सर्व देवांची भांडी मी इथे तुमच्यासमोर स्वच्छ केलेली आहे. दिवे पण आहेत जे की खूप चिकट झालेले असते. ते पण छान क्लीन करून घ्यायचे. लिंबू त्याच्यावर रगडायचं, छान घासायचं लिंबाने. नंतर थोडंसं आपल्याला वाटलं चिकट आहे तर थोडंसं लिक्विड पण वापरू शकता. स्क्रबने थोडंसं क्लीन करून स्वच्छ धुवून तो चिकटपणा पण चालला जाईल. हा बघा, लाईव्ह तुमच्या समोर मी क्लीन करून स्वच्छ पुसून ठेवलेले आहेत. कोणतंही केमिकल न वापरता. नक्की करून बघा.